मटका किंग सम्राट कोराणे 6 वर्षांनी न्यायालयात शरण आला। आयपीएस महिला अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानं कोराणेवर मकोका। सम्राट कोराणे पश्चिम महाराष्ट्रातील मोठा मटका बुकी आहे। जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरामध्ये वाढ। सोन्याच्या दरात एकाच दिवसात 1400 रुपयांची वाढ। दर प्रति तोळा 84,900 रुपयांवर। नागपूर बोर्डाकडून मृत शिक्षकाची परीक्षक म्हणून नियुक्ती। नागपूर बोर्डाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर। मृत शिक्षकाला चक्क दोन शाळेमध्ये परीक्षक म्हणून नियुक्ती दिलेली आहे। आर्थिक अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं थकबाकीदारांच्या मालमत्तांवर टाच आणण्याचा निर्णय घेतलाय। बँक कलम 88च्या चौकशीची प्रक्रिया राबवणार आहे। वडपे ठाणे दरम्यानच्या रस्त्याचं 8 पदरीकरण आणि काँक्रिटीकरणाचं 70% काम पूर्ण। जूनपर्यंत नाशिक प्रवास जलद आणि वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे। नागपूरहून कुंभमेळ्यासाठी 4 विशेष गाड्या सोडण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय। कुंभमेळ्यामधील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान विशेष गाड्या सोडण्यात येतील। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी नाशिक महापालिका 140 अभियंत्यांची पदं भरणार। तांत्रिक मनुष्यबळाचा तुटवडा दूर करण्यासाठी पदं भरण्यास राज्य शासनाची मान्यता। यंदा सर्वसामान्यांना हापूस आंब्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। बदलत्या हवामानाचा हापूस आंब्याला फटका। 15 एप्रिल नंतरच बाजारात हापूस आंबा दाखल होण्याची शक्यता।